आणि आता पाहणार आहोत विविध क्षेत्रातील टॉप 9 घडामोडी। सुरुवातीला टॉप 9 राजकीय बातम्या। पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता। रायगड, बीड आणि संभाजीनगरमध्ये पालकमंत्री पदावरून धुसफूस सुरू। नेत्यांकडून मंत्रिपदावर दावे। छत्रपती संभाजीनगरचा पालकमंत्री मीच असणार, माझ्या नावाची केवळ औपचारिक घोषणा बाकी आहे। सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांचा दावा। रायगडच्या पालकमंत्री पदासाठी आदिती तटकरे, भरत गोगावले यांच्यामध्ये रस्सीखेच। पालकमंत्री पदावर आमचा दावा असणार, भरत गोगावले यांची प्रतिक्रिया। मुंबईमध्ये आज ओबीसी नेत्यांची बैठक। छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान न मिळाल्यानं ओबीसी नेते चर्चा करणार। नरिमन पॉइंट इथं सायंकाळी बैठकीचं आयोजन। नागपुरातील हिवाळी अधिवेशनानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीमध्ये। नागरिकांकडून अजित पवारांचा भव्य नागरी सत्कार करण्यात येणार। ठाकरे गटानं मुंबई महापालिकेमध्ये स्वबळावरून लढून भाजपचा फायदा करू नये। शरद पवार गटाच्या प्रशांत जगताप यांचा सल्ला। ठाकरे गट वेगळं लढत असेल तर आमची देखील वेगळं लढण्याची तयारी, जगताप यांची माहिती। मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याची कार्यकर्त्यांची भावना। कार्यकर्त्यांचं म्हणणं नेहमीच ऐकतो। उद्धव ठाकरेंसोबत चर्चा सुरू, संजय राऊतांची माहिती। संजय राऊतांना कुणी थांबवलं आहे का? कार्यकर्त्यांशी चर्चा करून स्थानिक निवडणुकांबाबत निर्णय घेणार, नाना पटोलेंची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याशिवाय पर्याय नाही। काँग्रेस ठाकरेंना जवळ करत नाही आणि पवार गट कुठे राहील सांगता येत नाही, संजय शिरसाट यांची खोचक टीका।